मित्रांनो नमस्कार मित्रांनो, पीएम किसान योजनेचा केंद्र सरकारकडून मिळणारा हप्ताबाबत अपडेट समोर आलेली आहे। येणारा हप्ता हा शेतकरीच्या बँक खात्यात 2 ऑगस्ट रोजी जमा करण्यास सुरुवात होणार आहे। मित्रांनो, हे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेश येथील वाराणसी येथे आयोजित कार्यक्रमामधून पीएम किसान योजनेचा सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता शेतकरी यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे। मित्रांनो, पात्र असलेल्या शेतकऱ्यांची ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाली असेल अशा शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावरती पीएम किसानचा योजनेचा 20वा हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये अकाउंट असतात, त्यामुळे तांत्रिक अडचणीमुळे सर्व बँकांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे जमा होत नाही। मित्रांनो, काही बँकांच्या खात्यात तात्काळ पैसे जमा होतात, तर काही बँकांना 2 ते 3 दिवसाचा वेळ हा लागत असतो। अशा वेळेस काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे लगेच जमा होतो व काहींच्या खात्यात लगेच जमा होत नाही। अशा वेळी 2 ते 3 दिवसाचा कालावधी लागू शकतो। मित्रांनो, यावेळी पैसे लगेच जमा न झाल्यास घाबरून जाण्याचे काही कारण नाही। याकरिता तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे। मित्रांनो, पीएम किसानच्या पोर्टलवरती म्हणजे pmkisan.gov.in या संकेतस्थळावरती तुम्हाला तुमच्या गावातील पीएम किसान योजनेकरिता पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या नावाची यादी ही पाहता येणार। मित्रांनो, या यादीमधील शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यात बँक खात्यामध्ये 2 ऑगस्टपासून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ताचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तरी मित्रांनो, तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा या वेबसाईटच्या सहाय्याने चेक करू शकता की पीएम किसान योजनेमध्ये तुमचे नाव आलेले आहे की नाही। तुम्ही pmkisan.gov. या संकेतस्थळावर भेट देऊन चेक करून घ्या। मित्रांनो, अशी हे एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो होतो। तरी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पीएम किसान योजना, पीक विमा योजना व शेतकऱ्यांचे जे काही योजना आहेत त्याबद्दल लवकरात लवकर अपडेट मिळेल। त्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद।